आतीला दिनू कांबळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनू कांबळी आणि रोहित बालेराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय सिंग याला प्राचार्य करण्यात आलंय. अक्षय सिंग एक बहारदार लेदर बॉलचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं असा अक्षय मग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. तेज तर्रार गोलंदाज देखील आहे. काय घडेल या सामन्यामध्ये आजच्या दिवसामधील तुमच्या समोर येणारा हा चौथा सामना तुमच्या समोर पाहायला मिळतोय. चौथी लढत तुमच्या समोर येते. विके प्रतिष्ठान डोंबिवली विरुद्ध रायगड 11 शिवशक्ती पाले या दोन संघांदरम्यानची लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय संजय सोलंकी या कर्णधाराने. काय घडेल काय बिघडेल सामन्याला सुरुवात होते. 5 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय सिंग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. राईट मोर द विकेट. ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी DR व भोलेनाथ पाटील चषक 2018 श्री रामतनु माता क्रीडांगण या मैदानावरून तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेताय. पहिला चेंडू पडेल. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला आणि गोलंदाजाला देखील दंडित केली जाते. एक धाव धावफलकावरती लगावली गेली. एक धाव धावफलकावरती येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 1 सांगतो एका संघामध्ये 11 खेळाडू खेळतात. 11 म्हटलं गेलं तर 11 प्रकारे खेळाडू बाद देखील होऊ शकतो. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातोय. जो फॉर्म या खेळाडूने नवी मुंबई मधून गाठला होता त्या फॉर्मने तो फटकेबाजी करतोय. परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेर धावसंख्येच्या मदतीने धावफलक 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं आजचा दिवस त्याच्यासाठी सातत्याने प्रवास लांबचा प्रवास तो करून आलाय. प्रथमतः पनवेल ओळे या ठिकाणी तो खेळण्यासाठी गेला. तदनंतर तुम्ही गव्हाण कोपर या ठिकाणी तो खेळला आणि तदनंतर तो नवी मुंबईमधील तुर्बेमध्ये आलाय. यावेळेचा चेंडू फार वेगाने टाकला जातो. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला होता. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे अक्षयची उजव्या यष्टीच्या बाहेर तेज तर्रार चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी असणारा हा गोलंदाज आता मात्र आपल्या वेगाच्या जोरावरती निश्चितच फलंदाजाला चकवतोय. हुलकाने देतोय. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जदवर चेंडूवरती येईल तदवर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक 3 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 जुलै 1980 साली टर्बनेटर अर्थातच भारतीय संघाचा उत्कृष्ट गोलंदाज हरभजन सिंग याचा जन्मदिवस ज्याने मात्र ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये घेतलेली हॅट्रिक देखील आम्ही पाहिली होती. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे दिनू कांबळी स्ट्राईक एंडवरती आलाय. दिनू कांबळी एक डावखुरा फलंदाज. ज्या पद्धतीने याचं क्रिकेट राहिलंय खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं तर ज्या पद्धतीने लेजंड ट्रॉफी जी घाटकोपर भटवाडी या ठिकाणी होते त्या ठिकाणी देखील त्याने बहारदार कामगिरी केली आणि तदनंतर रबर बॉलचा हंगाम हे त्याच्यासाठी सातत्याने चांगली परफॉर्मन्स त्याने मात्र दिलाय. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये असा असणारा दिनू कांबळी स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय रोहित बालेराव. त्याची बॅट आतापर्यंत तर आपण शांत दिसते. वरुणराजाचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट याच खऱ्या अर्थानं महत्व आहे हे मात्र पावसाचं. आता मात्र काही ना काहीतरी चमत्कार पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. या पद्धतीने जलद गतीचा गोलंदाज गोलंदाजी करेल. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतील यात काही शंका नसेल. तसं जसं पावसाळी क्रिकेटचं आगमन होतं आणि तसं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 14 आणि 15 तारखेला आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा डोंगरी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 1 लाख प्रथम पारितोषिक पाहायला मिळते 14 आणि 15 तारखेला. त्या पद्धतीने आपण पाहिलं. तदनंतर आपण पाहतोय पंतनगर डोंबिवली या ठिकाणी देखील एक मोठी स्पर्धा देखील येताना पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा खऱ्या अर्थाने कालांतराने येताना पाहायला मिळतील. येणाऱ्या शनिवार आणि रविवारी तुम्ही भांडूप या ठिकाणी सचिनजी कदम यांच्या माध्यमातून येणारे आमदार चषक देखील पाहायला वळूया. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अक्षय सिंग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. स्ट्राईक एंडवरती दिनू कांबळे. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने सुरेख फटका केला जातोय.
त्या ठिकाणी योगेश पवार चेंडूला उचलेल तदूर मात्र एक धाव घेण्याची संधी दोन्ही खेळाडूंकडे होती. एक धाव घेतली गेली आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 4 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिली षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र आपण पाहिलं शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक होतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक जदवर ज्यावेळेस एक चेंडूला उचलतील तदूर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. विनू मंकड ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये होता त्यांचा जन्मदिवस 5 तारखेला येताना पाहायला मिळतो. त्या पद्धतीने आपण पाहिलं इफ्तिखार अली खान पतोटी यांचा जन्मदिवस 5 तारखेला येताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षय सिंग. लोअर फुल टोस होता. मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नव्हता फलंदाज. बॅटची चायनीज कट घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर आली आणि षटक देखील पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि 6च्या सरासरीने 6 धावा विदाऊट गडी लॉस 6 धावा बिनगडी बाद पाहायला मिळतात. धावफलकावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे कडे मधुर संगीत ऐकूया. आमचे डोंबिवली शहराला बालू भाईची याद येतई. बाई तुझे पालखीला बालू भाईची याद येतई. आई तुझे पालखीला बालू भाईची याद येतई. आई तुझे पालखीला बालू भाईची याद येतई. पहिले षटक संपुष्टात आलंय. ज्या पद्धतीने विखे प्रतिष्ठान हा संघ खेळतोय विक्रांत केनी प्रतिष्ठान ज्या पद्धतीने विक्रांत केनी यांचं संगीत आमच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. डीजे मास्टर अभि आणि आकाश यांच्या माध्यमातून हे गीत येत आहे. मैदानाच्या आतमध्ये ओळूया जिथे मात्र फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. जो फिरोज याने मात्र या वर्षीचा हंगाम खऱ्या अर्थानं गाजवलं. लेजंड ट्रॉफी हातभर चेंडू वळवले होते. रोजा असून देखील त्याने बहारदार कामगिरी केली होती या वर्षीच्या हंगामामध्ये. असा सक्सेसफुल गोलंदाजी मार्कवरती येतोय फिरोज शेख. गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट आर्म अराउंड विकेट फार वेगाने टाकला गेलेला चेंडू पंच आमच्याकडे वतील यात काही शंका नाहीये. व्हाईट +1 अशा 2 धावा येत आहेत आणि 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 8 हा आकडा समोर आला. 8 जुलै 1972 साली आम्ही सौरभ गांगुलीला पाहिलं. निश्चितच ज्या पद्धतीचा जन्मदिवस कोलकाताचा प्रिन्स म्हणून त्याला संबोधलं जातं. यावेळी मात्र काय खेळलं जात आहे तेच तर्रार चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे आणि एक मोठा मासा जाळ्याला रोहित बालेराव याची काही संपुष्टात. काय घडलं या चेंडूवरती आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. शफल झाला होता तदनंतर समोरच्या दिशेने डबल माइंड मध्ये फलंदाज पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण की यशांचा वेध घेणारा हा चेंडू सरळ फर्निचर डिस्ट्रॉइड करून जातोय. खेळाडू बाद होतोय. आपण पाहू शकता स्क्रीनवरती थोडासा शफल झाला होता. बॅकफूट वरती गेला आणि तदनंतर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्केट होऊन यशांचा वेध घेताना पाहायला मिळाला. जगाच्या या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्यांचा गजर होत राहिला पाहिजे आणि हेच केलं या वर्षाच्या हंगामामध्ये फिरोजने. ज्या पद्धतीचं या वर्षीच्या हंगामामध्ये त्याचा परफॉर्मन्स राहिलाय तो सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा एक मोठा ब्रँड अजित मोहिते नायगावचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सतीजी जुळे यांच्या पावलावरती पाऊल टाकलं आणि सातत्याने एक चांगलं क्रिकेट त्याने मात्र खेळलंय. आज मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना विखे प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगेन्स्ट फिरोज याच्या विरोधात काय करेल करामत हे देखील पाहणं तितकेच गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा अवघी या चेंडूवरती मिळणार ती मात्र एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बहारदार कामगिरी सुरेख पद्धतीची गोलंदाजी उजव्या यष्टीच्या बाहेरील केली गेलेली पिचिंग असेल अचूक टप्प्यावरची गोलंदाजी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने हा गोलंदाज आपली करामत करताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फिरोज शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू फार वेगाने टाकला गेला होता
डावे यष्टीच्या बाहेरील पिचिंग केला गेलेला हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. एक धाव जरूर येते. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 10 जुलै 1949 सुनील मनोहर गावस्कर या खेळाडूला आम्ही खेळताना पाहिलं होतं. ज्यावेळी जन्मदिवस त्याचा पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने गाजवलं, 34 शतक त्याच्या बॅटमधून देखील आले होते. आणि 10 धावा मॅजिकल फिगर्स पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा फिरोज. यावेळेचा चेंडू काय केलं जात आहे, बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय आणि डिक्लर झोन मध्ये गली रिजन ज्या ठिकाणी आहे तज्ञ त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 11 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. संत गतीने धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. 5 षटकांचा हा सामना आहे. कुठे ना कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये अजित मोहिते जरूर असणार. दिनू कांबळे त्याच्या साथीला मैदानामध्ये आहे. अजूनही मोठी स्टारकास्ट अजूनही आहे. सुहास पवार मैदानामध्ये येणं शेष आहे, ज्याच्याकडे मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता देखील आहे. गोलंदाज फिरोज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र काय घडलं जात आहे, फार वेगाने चेंडू पडल्यानंतर उसळी देखील तितकीच घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षकाला हुलकावणी देत मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. 12 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. कुठे ना कुठेतरी अजूनही विखे प्रतिष्ठान हा संघ मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज फिरोज. यावेळेचा चेंडू काय घडलं जात आहे, पंचांकडे दाद मागितली गेली. लाऊड अपील आणि खेळाडू या ठिकाणी लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद दिला जातोय. LBW खेळाडू बाद. पालखीला माझे माऊलीचे पालखीला पालखी निघालिया निघाली कारले गावाला पालखी निघालिया निघाली कारले गावाला दिवा गावचा जमलाय गो वीरेच्या पालखीला माझ्या माऊलीच्या पालखीला. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, मेगा स्क्रीनवरती फलंदाज शफल झाला आणि तदनंतर अगदी अर्शांच्या मधोमध तो सापडला. लोअर फुलटोस होता आणि त्याच कारणास्तव पंचाच्या मनामध्ये कोणताही निश्चितच संदेह आला नव्हता की फलंदाजाला या ठिकाणी लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद दिलं गेलं. खेळाडू क्रमांक या ठिकाणी बाद होतो. दुसरा 12 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरवली गेली आहे, ती मात्र अवघ्या 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फिरोज याला मात्र 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश देखील प्राप्त होत आहे. फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. तर नव्याने आलेला फलंदाज केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. चेंडूने उसळी घेतोय. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. +1 अशा 2 धावा येत आहेत आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न फिरोजकडून राहिला आणि त्याच परफॉर्मन्स देत असताना तुम्ही या षटकाचा विचार केला तर त्याने 3 अवांतर चेंडू देखील हाताळलेत आणि 3 अवांतर चेंडू हाताळत असताना 2 अतिरिक्त धावा -1 देखील त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला जातोय आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. बॅटच्या माध्यमातून धावांचा ओघ कमी पाहायला मिळतोय, परंतु कुठे ना कुठेतरी विचार करावा लागेल. मी तर म्हणेन शिवशक्ती पाले या संघाला कुठे ना कुठेतरी विचार करावा लागेल. कर्णधाराला गोलंदाजाच्या जवळ जावं लागेल. ज्या अतिरिक्त धावा आहेत त्यांच्यावरती जर का तुम्ही लगाम लावण्यामध्ये यशस्वी ठराल तर निश्चितच मी म्हणेन की एका धावसंख्येवरती तुम्ही लगाम चांगल्या पद्धतीने लगावू देखील शकाल. फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. पंचाच्या डाव्या बाजूने टाकला गेलेला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. षटक क्रमांक संपुष्टात येते. दुसरं 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 7.50च्या सरासरीने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना विखे प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया डीजेकडे, मधुर संगीत ऐकूया. तर आम्ही विनंती करू या ठिकाणी स्वप्नीलजी नाईक यांचं देखील आगमन होत आहे. या मंचावरती आपले हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे मात्र अक्षय सिंग याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. स्वप्नील नाईक अर्थातच लालूजी तुम्हाला विनंती असेल या मंचावरती आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
गोलंदाज अक्षय सिंग गोलंदाजी मार्कवरती आपल्या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. अर्थातच अक्षय सिंग एकटेच तर्रार गोलंदाजी करणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. तर स्ट्राईक एंडवरती आहे दिनू कांबळे. दिनू कांबळे लांबच लांब षटकार खेचण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि सातत्याने आपण पाहतो की वर्षावृष्टी होत असताना देखील त्याच्या बॅट मधून लांबच लांब षटकार येतात. गोलंदाज अक्षय याच्या विरुद्ध कशा पद्धतीची कामगिरी तो करेल याच्याकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गाची नजर असेल. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू डावे यष्टीच्या बाहेरील गोलंदाजाला दंडित केला जात आहे. भूषणजी पाटील आमच्याकडे वळत आहेत. वाईट चेंडू येतोय. एक धाव येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑक्टोबर 1975 साली जॅक कॅलिस याचा जन्मदिवस आम्ही पाहिला आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ऑलराऊंडर डेज म्हणून 16 या तारखेला घोषित केलं जातं. गोलंदाज सज्ज. ह्या वेळेचा चेंडू मिस टाइम आहे. गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरुरी येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक मात्र 17 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 16 आकडा का ऑलराऊंडर डेज म्हणून साजरा केला जातो, आठवा का म्हटलं जातं 16 या आकड्याला ऑलराऊंडर डेज, कारण की 16 ऑक्टोबर 1975 साली जॅक कॅलिसचा जन्मदिवस, 16 ऑक्टोबर 1978 साली कपिल देव रामलाल निकलने क्रिकेटमध्ये डेब्यू केलं, पदार्पण केलं, तर 16 ऑक्टोबर 2016 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने डेब्यू केलं. तर अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 17 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होतो अक्षय. हे मात्र पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे डी पेक्षा कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी संजय सोलंकी चेंडूचा पाठीमार्ग येतोय. तद्वर काय घडलं जात आहे, चेंडूने हुलकावणी दिली दोन्ही क्षेत्ररक्षकांना, सीमारेषा ओलांडतोय 4 धावसंख्येसाठी. निश्चितच आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. संजय सोलंकीने काय केलं, फार वेगाने तो झेल पकडण्यासाठी पुढे सरसावला होता, परंतु झेल त्याला तो प्राप्त झाला नाही आणि बॅकअप थोडंसं कमजोर पाहायला मिळालं. त्याचंच कारण क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये येणारा हा चौकार. यावेळेचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला जातो. ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज आहे, पैकी करेल तो, जर मात्र एक धाव जरुरी येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ज्या पद्धतीचा फटका आपण पाहिला होता, निश्चितच आठवण झाली होती. त्या पद्धतीने अमीर सोहेल याने लगावलेला तो चौकार होता व्यंकटेश प्रसादवर. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाही आहे. वाईट +1 अशा दोन धावा येत आहेत आणि दुहेरी धाव संख्येच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. त्या पद्धतीचं क्रिकेट या 3 षटकांमध्ये राहिलंय. मी तर म्हणेन मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाही आहे. एकही षटकार अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे या इनिंग मध्ये. यावेळेचा चेंडू काय घडलं जात आहे, शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी योगेश चेंडूला उचलेल, तोदूर मात्र आलेली एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. ते मात्र 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले असताना यावेळेचा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी कडक चेंडूला उचलेल, तोदूर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश माहुलकर अर्थातच कडक चेंडूंचा केस संपुष्टात आलाय. या षटकामधील 5 धावसंख्या पाहिली गेली. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट मधील एक सर्वाधिक मोठा ब्लास्ट. आता भूषण पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू लोअर फुल टोस आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. फुलटोस होता आणि त्याला मात्र सुरेख फटक्यामध्ये कन्वर्ट केलं.
या षटकाचा विचार केला तर 17 धावा खर्ची पाडल्या अक्षयने. पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर अक्षय सिंगने 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फिरोज आला, त्याने 9 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा अक्षय सिंगने खर्ची पाडल्यात. किरणजी मेहर यांचंही देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला विनंती करू या मंचावरती आम्ही आमंत्रित करतो. दीपेजी पाटील आपणास आमंत्रित करतायत या मंचावरती. या मंचाची शोभा वाढवा. जर का आपण आपल्या स्क्रीनवरती पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. आणि तिसरं षटक या ठिकाणी 4थं षटक घेऊन मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सुबोध सावंत कुलनरी मार्कवरती येताना पाहायला मिळेल, जो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहे. आणि कोण विसरेल या खेळाडूला. 1 लाखाची स्पर्धा, सतीश सँडी चषक परेळ या स्पर्धेमध्ये बहारदार कामगिरी या खेळाडूने केली होती. उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार जो ठरला होता, तेच ठरणार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये, मुंबई पोलीस दलामध्ये तो कार्यरत देखील आहे. धावसंख्या पाहिली 32 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. तिसरे षटक संपुष्टात आलंय. 4थं षटक घेऊन सुबोध सावंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मैदानाच्या आतमध्ये सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाज सज्ज होतोय सुबोध. राईट मोर द विकेट. ब्लॉक होल पद्धतीचा टाकला गेलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. सुनील चावरी चेंडूला उचलेल मिड विकेट क्षेत्रामधून. तद्वर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक 33 धावा स्कोर कार्ड वरती लागाव्या लागल्यात. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या पद्धतीची खेळी मात्र ज्या अपेक्षा होत्या प्रेक्षकांना निश्चितच रोहित भालेरावकडून, परंतु रोहित भालेरावने निराशा पदरी आणली. तदनंतर आम्ही पाहिलं अजित मोहिते, जो एक खऱ्या अर्थानं लांबच लांब षटकार खेचण्याची त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्यानेही प्रेक्षकांच्या पदरी निराशा आणली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सुबोध. यावेळेचा चेंडू शरीरापासून दूर फटका केला जातोय. डीप पेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तरबारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. डोंबिवली शहरात होती नावाची आग, कल्याण डोंबिवली शहरात होती नावाची आग. राकेश म्हात्रे बालुकेने होते 2च वाघ, राकेश म्हात्रे बालुकेने होते 2च वाघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो सुबोध सावंत. षटकार आलाय. यावेळेचा चेंडू मी सॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय. अप्रतिम झेल मानावा लागेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलट जाऊन तदनंतर घेतलेला हा झेल. अर्थातच केतन म्हात्रे याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. 2 षटकारांच्या मदतीने केतन याच्या बॅट मधून आल्या तब्बल 14 धावांची खेळी करून तंबूच्या आश्रयाला परतलाय. डीज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपेश माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थात दीपी माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या पाहिली गेली तर स्थिरावली गेली. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा फटका केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. आठवण झाली खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आम्ही मुथय्या मुरलीधरनला पाहिलं होतं, त्या पद्धतीने मुथय्या मुरलीधरन सारखा गोलंदाज आहे ज्याने मात्र षटकार आल्यानंतर देखील फलंदाजाला बाद केलं होतं. गोलंदाज सज्ज होतो सुबोध. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 45 धावा स्कोर कार्ड वरती. धनवडीजी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. बॅकफुट वरती आला होता फलंदाज. जागा बनवली होती स्ट्रोक साठी आणि लेंथ डिलिव्हरीला पिक केलं आणि फेकून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. दिनू कांबळे याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. लक्षात घ्या विके प्रतिष्ठान बॉल चॉईस नाही आहे याची दक्षता घ्या. गोलंदाज सज्ज. यावेळेचा खूप टप्प्याचा हा चेंडू उसरी घेतोय. वाईट +1 अशा 2 धावा येत आहेत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे, लगावल्या जात आहेत. त्या मात्र 47 रन धावफलकावरती आहेत. प्रमोदजी पाटील सानपाडा एक्सप्रेस आमच्याकडे वळले आणि त्यांच्या माध्यमातून इशारा देखील आला. एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत सानपाडा एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध. गोलंदाज सुबोध सज्ज होईल.
दिनू कांबळीसाठी टाकला गेलेला हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघतोय. काय खेळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. उसरी घेणारा चेंडू या आधीच आम्ही पाहिला, जो अवांतर घोषित केला होता पंचांनी. यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग होतोय. जो रन रेट आम्ही पाहिला होता 2 षटकांच्या अंती, मात्र 2 षटकांच्या अंती जो रन रेट 7.5 पर्यंत होता, तर सध्याच्या घडीला रनरेटचा विचार केला तर तो सध्याच्या घडीचा रनरेट आम्हाला पाहायला मिळतोय 13.92च्या सरासरीने धावा येत आहेत. 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. यावेळेचा चेंडू ऑन साइडला सुरेख फटका केला गेलाय, परंतु स्वतःवरती थोडासा नाखुश आहे मी म्हणेन दिनू कांबळी. खऱ्या अर्थाने या फटक्याला एका मोठ्या फटक्यामध्ये तो कन्वर्ट करू शकला असता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये धावसंख्या पाहिली गेली 49 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं मार्गस्थ आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सुबोध पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती सज्ज होईल. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूने उसरी अपेक्षेपेक्षा फार कमी घेतली आणि त्याचंच कारण यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात येतोय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना VK प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 12.25च्या सरासरीने 49 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया डीजेकडे, एक मधुर संगीत ऐकूया. बाग नको मला बगीचा नको मला राजासारखा नवरा पाहिजे मला राजासारखा नवरा पाहिजे. थँक्यू. आमच्या सोबत निलेजी परदेशी यांचं देखील आगमन झालं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत आहे. सूरज पाटील मॅन फ्रॉम अलिबाग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण की दीपू माळी या मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं पैलवलं जात आहे, एका बाजूला आपण पाहू शकतो. यावेळेचा चेंडू आगळा वेगळा फटका केला जातोय. मनगटाच्या माध्यमातून केलेला, मनगटाच्या साह्याने केलेला शॉर्ट अंबुलचा फटका. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये येणारा हा षटकार. आमचे डोंबिवली शहराला बालूबाईची याद येतई, बाई तुझे पालखीला बालूबाईची याद येतई. न्यूझीलंडच्या मार्क याच्या नावावरती एक अनोखा विक्रम आम्ही पाहिला होता. वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध खेळत असताना पहिला चेंडू त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये षटकार खेचला होता. तर दीपू माळी देखील हाच विक्रम आपल्या नावावरती करतोय की काय. यावेळेचा चेंडू उसरी घेतोय, गोलंदाजाला दंडित केलं जाईल यात काही शंका नाही आहे. सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेस फार वेगाने चेंडू टाकतोय, परंतु चेंडूने उसरी जास्त घेतली आणि त्याचंच कारण धावसंख्या मात्र या ठिकाणी फ्लाय होतीये. 56 धावा 56 रन स्कोर कार्ड वरती आहेत. जर का सध्याच्या घडीचा आपण विचार केला, माझ्यासोबत गुणलेखक या ठिकाणी उपस्थित आहेत मंदार पाटील. निश्चितच मंदार पाटील, आपण एक विचार जर केला, हा सामना क्रमांक 4था मार्गस्थ आहे. 4था सामना रंगतोय, परंतु 3 सामन्यांमध्ये एकाही सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग केला गेलेला नाहीये. हा बेनिफिट असेल VK प्रतिष्ठान या संघाकडे. एक धाव येते शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, शरीराचा वेध चेंडूने घेतला होता. एक धाव जरूर आली आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 57 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4था सामना या ठिकाणी मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहतोय VK प्रतिष्ठान डोंबिवली, तर एका बाजूला शिवशक्ती पाले अर्थातच रायगड 11. या 2 संघांदरम्यानची लढत आहे. एका बाजूला रायगड परिसरामधील, रायगड जिल्ह्यामधील तारे सितारे मैदानामध्ये आहे, तर एका बाजूला ठाणे जिल्ह्यामधून संपूर्ण तारे सितारे येताना पाहायला मिळतात. अर्थातच ठाणे विरुद्ध रायगड ही लढत आहे. चेंडू हवेमध्ये, संजय सोलंकी एक चेंडू खाली येतोय. काय घडलं जात आहे, झेल सुटल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरुरी येते, परंतु दिनू कांबळी याला दिलेलं जीवदान कितपत योग्य ठरेल हे देखील पाहणं तितकेच गरजेचं असेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये जीवदान प्राप्त झाल्यानंतर, झेल सुटल्यानंतर मोठमोठे उपद्रव आम्ही पाहिलेत. 30 जुलै 1990 साली ग्रॅहम गुडचा झेल संजीव शर्माच्या गोलंदाजीवरती किरण मोरे याने सोडला यश त्यांच्या पाठीमागे, आणि तदनंतर त्याने 336 धावांची खेळी देखील केली होती. क्रिकेटच्या पाटलावरती झेल सुटल्यानंतर झालेला हा एक मोठा उपद्रव.
यावेळेचा चेंडू दिनू कांबळी याला जीवदान दिलं आणि ते मात्र या ठिकाणी महागात पडत आहे. दिनू कांबळे याच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढलेला फटका सीमारेषेच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. ...64 रन स्कोर कार्ड वरती या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील उच्चांक धावसंख्या. यावेळेचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. जदवर क्षेत्ररक्षक जावळी चेंडूला उचलेल. तदूर मात्र काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना दीपेश माळी अर्थातच दीपू याची खेळी संपुष्टात येते रनआउटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी खेळाडू बाद. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये धावांचा ओघ वाढवण्याची गरज असताना चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. दीपू माळी नवीन फलंदाज सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. किरण 11 शिरवणे अर्थातच विनर स्पोर्ट्स नालासोपारा आणि श्री 11 घाटकोपर. गोलंदाज सज्ज होईल सुरेश पाटील. यावेळेचा चेंडू ऑन साइडला सुरेख फटका केला जातोय. पंचांचा इशारा. अवघी एकच धाव या चेंडूवरती मिळते. एंड ऑफ दी ओव्हर. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. पहिलं सत्र संपुष्टात आलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 66 धावा धावफलकावरती आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13.40च्या सरासरीने तुम्हाला या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. मित्रांनो मी विनंती करेन पुन्हा एकदा ती मात्र किरण 11 शिरवणे विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघाचा कर्णधार आणि श्री 11 घाटकोपर या संघाच्या कर्णधाराला की त्वरित या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. तद्वर आपण जाऊया डीजेकडे. एक मधुर संगीत ऐकूया आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये येऊ. आम्ही आमंत्रित करतोय सुखदेवजी मडवी साहेब, त्याच पद्धतीने किरणजी मेहर साहेब आणि स्वप्नीली नाईक. तुम्हाला विनंती असेल या मंचावरती मंचाची शोभा वाढवा. तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय स्वप्नीली नाईक SN ग्रुप, तुम्हाला विनंती असेल या मंचावरती. त्याच पद्धतीने सत्येंद्र रोबराय यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलं आणि पहिल्या सत्राच्या अंती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 66 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 67 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक उच्चांक धावसंख्या आजच्या दिवसामधील पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत धावांचा पाठलाग देखील करण्यात आलेला नाही आहे. धावांचा पाठलाग करत असताना 3 संघ पराभूतीच्या छायाखाली देखील आम्ही जाताना पाहिले. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुन्हा एकदा विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचा कर्णधार अर्थातच किरण 11 शिरवणे आणि श्री 11 घाटकोपर संदीपजी कदम आणि त्याच पद्धतीने सुमित ढेकले याला विनंती असेल या मंचावरती नाणेफेकीचा कौल केला जाईल. ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आस्वाद आपण घेत आहे. अर्थातच कैलासवासी DR व भोलानाथ पाटील चषक 2018 ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री रामतनु माता क्रीडांगण या मैदानावरून या स्पर्धेचा आस्वाद तुम्ही घेत आहे. 4 आणि 5 तारखेला ही स्पर्धा येईल. चला विनंती असेल प्रथमेश पाटील, चला घाई करायची आहे. सुलतान खान विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. जयजी पवार या मंचावरती आपलं स्वागत आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं गेलं साईड बॉयज यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे. भूषण पाटील, दिपेजी पाटील यांच्या माध्यमातून येणार आहे दैदिप्यमान आयोजन.
आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं पाहिलं गेलं 1,50,000 रुपये प्रथम पारितोषिक पाहायला मिळतंय. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये व आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक चषक देखील ठेवण्यात आलंय. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर मैदानाचा राजा अर्थात षटकारांचा बादशाह हे चषक देखील ठेवण्यात आलंय. मालिकावीरसाठी आमच्यापर्यंत ट्रॉफी पोहोचल्या नवी मुंबई स्पोर्ट्स रवी कोरडे यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं तर महेंद्रजी पाटील, निलेशजी पाटील, सचिन साऊ हे देखील आमच्यासोबत पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. त्याच्यानंतर गुणलेखक निमित पाटील आणि मंदार पाटील आमच्यासोबत जुळले गेलेत. डीजे मास्टर अभि आणि आकाश हे आमच्यासोबत आहेत. तर लाईव्ह कव्हरेज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. विपुलजी पांडुलकर, मयूरजी भगत, मोहम्मद अली अन्सारी आणि स्कोरिंग अपडेटरचे जे भार सांभाळतात आहेत मॅन फ्रॉम बोनखोडे मोहन यांच्या हे देखील पाहायला मिळतात. तर मैदानाच्या आतमध्ये वळूया, सामन्याला सुरुवात होतीये. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 67चं टार्गेट ठेवण्यात आलंय. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल याचा मात्र नियम नाही आहे. कोण विसरेल ज्या पद्धतीने जॉहन्सबर्गच्या मैदानावरती गेलेला एक मोठा विक्रम 434 धावांचा पाठलाग देखील केला गेलाय. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सुलतान खान या गोलंदाजाच्या या कल्याण एक्सप्रेसचा पाठलाग या गोलंदाजावरती मोठे प्रहार करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय शिराज आहे आणि त्याच्या साथीला योगेश पवार जो रणजीपट्टू देखील आहे. मॅन फ्रॉम पेन परिसरामधून येणारा हा खेळाडू शिराज आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज श्रेयस आहे स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकला एका बाजूला आपण पाहतोय त्या पद्धतीने बांद्राचं कोलगेटचं मैदान आम्हाला आठवतं आणि हा बांद्रा कोलगेट परिसरामधील असणारा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याच पद्धतीने अभिजित कांगणे देखील त्या परिसरामधून येतो. नुकतीच पार पडलेली स्पर्धा अभिजित कांगणेची खेळ देखील आम्ही पाहिली होती. त्याच परिसरामधून त्या क्षेत्रामधून येणारा हा खेळाडू शेष मैदानामध्ये आहे. त्याच्या साथीला योगेश पवार. तर गोलंदाजी मार्कवरती येतोय सुलतान खान सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. पॅसिफिक वेंचर्स या माध्यमातून सातत्याने चांगलं कार्य राहिलंय. ज्या पद्धतीने डिंग डॉंग या संघाचं ज्याने मात्र प्रतिनिधित्व केलं आणि 10 स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचा एक ब्रँड देखील शॉप देखील आहे. हे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं उजव्या हाताच्या फलंदाजाचे क्षेत्ररक्षण आपण पाहूया. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं डी पेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर पाहिलं लॉंग ऑन आहे. एका बाजूला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका बाजूला मिड विकेट क्षेत्रामध्ये किडनी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शरीराचा भेद घेत असताना पंचांकडे दाद मागितली जाते आणि निश्चितच शरीराचा भेद घेणारा हा चेंडू एक धाव जरूर देऊन जातोय. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड वरती लगावलं जात आहे. एक धाव धावफलकावरती लगावली गेली आहे. एक धाव धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती निश्चितच लेगबाईच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. यावेळेचा चेंडू काय खेळला जात आहे मोठी मासी जाळ्यामध्ये. बॅटची आउटसाइड एज अप्रतिम झेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खेळाडू बाद. दिसाया साधा पण होता डॅशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. दिसाया साधा पण होता डॅशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाडू बाद होतोय. ज्या पद्धतीचा अखुटप्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू निश्चितच आम्ही राकेशजी त्याच पद्धतीने प्रचंड मार्गो यांचं देखील अधिक स्वागत करू. पंतनगर बॉईज यांच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील येते. तर सुखदेवजी मडवी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तेही या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आपल्याला विनंती देखील असेल या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय संजय सोलंकी अर्थातच एकू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या पद्धतीचं क्रिकेट या खेळाडूचं राहिलंय खालापूर परिसरामधून येतो आणि ज्या पद्धतीने त्याने मात्र क्रिकेटच्या पटलावरती दबदबा कायम ठेवला. नागपूरची स्पर्धा कोण विसरेल बुट्टी बोरी या ठिकाणी जाऊन देखील त्याने आपल्या खेळीच्या दमदार खेळीच्या जोरावरती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये परफॉर्मन्स देताना तो पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होतो सुलतान खान. स्ट्राईक एंडवरती असणार आहे. एक धाव धावफलकावरती आहे. एक खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलाय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू काय खेळला जात आहे. बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची आउटर जे चेंडूने घेतली गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव आली आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलाय. गोलंदाज
पुन्हा एकदा सुलतान. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. गुडलिन स्पॉट शॉर्ट गुडलिन स्पॉट वरती चेंडू पडला होता. डान्सिंग डाऊन विकेट घेऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होता आणि या प्रयत्नामध्ये मी तर म्हणेन थोडासा अपयशी ठरतोय, कारण की ज्या आपण पाहिलं ज्या चेंडूला एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताना संजय सोलंकी याच्या बॅटचा एज घेतला गेला आणि तज्ञ चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव येते, परंतु एकेरी धावच्या मदतीने धावसंख्या 3 धावा. धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सुलतान. रनवरती विकेट. या मात्र डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. षटक देखील संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या अंती 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 57 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 57 धावा 14.25 च्या सरासरीने या ठिकाणी तुम्हाला धावा गोळा कराव्या लागतील. काय घडेल काय बिघडेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तद्वर एक छोटीशी विश्रांती घेऊया, एक मधुर संगीत ऐकूया आणि लगेचच मैदानामध्ये येऊ. बालूबाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. आमचे बालूबाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. थँक्यू. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं भिंतीवरती काहीतरी असं लिही की ज्याला मात्र आनंदात वाचलं तर दुःख होईल आणि दुःखात वाचलं तर आनंद होईल. त्यावेळी मात्र प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं ही वेळ निघून जाईल आणि ही वेळ कुठे ना कुठेतरी निघून जाणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं रायगड संघाला शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाला जर का या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा आहे तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये खडतर प्रवास तुम्हाला करावा लागेल. विजय पिल्लाय याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अर्थातच बालाजी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. नुकतंच आमच्या स्क्रीनवरती मंदार गुरव याचं चित्र तुम्ही पाहिलं. आज त्याचा जन्मदिवस आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. अर्थात विजय बालाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने डेरवली पनवेल परिसरामधून हा खेळाडू येतो. डेरवली गावचा चमचमता सितारा ग्रामीण क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलंय डेरवली गावाचा मधून हा खेळतो देखील. गोलंदाज सज्ज होईल. विजय बालाजी स्ट्राईक एंड वरती आहे. रायगड विरुद्ध रायगड ही लढत जरूर मानावी लागेल, कारण की एका बाजूला विजय बालाजी आहे, एका बाजूला योगेश. यावेचा चेंडू हवेमध्ये आहे. सुहास पवार चेंडू खाली. हा झेल महत्वाचा. खेळाडू बाद होतो आणि तदनंतर विजय पिल्ले यांनी केलेलं सेलिब्रेशन. खेळाडू बाद. माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वाहन माझ्या भरत अंगात. काळूबाईचं वाहन माझ्या भरत अंगात. ये सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वाहन. थँक्यू. सेलिब्रेशन म्हटलं गेलं तर मला आठवण होते ज्या पद्धतीने सेलिब्रेशन विजय पिल्लेने केले त्या पद्धतीने आठवण झाली. खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलं होतं रावलपिंडी एक्सप्रेस अशा पद्धतीचं सेलिब्रेशन तो करायचा. दोन्ही हात हवेमध्ये फैलावायचा आणि तदनंतर संपूर्ण मैदानभर तो गिरट्या देखील घालायचा. त्याचं कारण तो सांगत असताना एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणाला होता मला फायटर जेट सातत्याने आवडायचे आणि त्या फायटर जेटच्या मध्ये मला बसण्याची जास्तीत जास्त मला लहानपणीपासून आवड होती आणि म्हणून मला फायटर जेटचा पायलट बनण्याची आवड होती आणि म्हणून मी सेलिब्रेशन अशा पद्धतीने करायचो. मैदानाच्या आतमध्ये वळूया. यश प्राप्त होत आहे विजय पिल्ले याला. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. वाईट पंचाचा इशारा होतोय. वन बाउन्स आणि निश्चितच येणारी ही एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जात आहे. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. खेळाडू एका वेळेला निश्चितच 11 प्रकारे बाद देखील क्रिकेटमध्ये होऊ शकतो.
आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं 11 हा आकडा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर राहुल द्रविड याचा जन्मदिवस येतो. हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा होता, उशी जास्त घेतली गेली, नो चेंडू येतोय आणि नो +1 अशा 2 धावा मिळतात. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या लगावली जाते, ती मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 13 रन स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल धावफलकावरती. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेचा चेंडू चेंज ऑफ पेस केलं होतं, डान्सिंग डाऊन विकेट आला होता फलंदाज फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी. परंतु काय घडलं गेलं या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर निश्चितच चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतो. एका निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती देखील होतीये. धावसंख्या स्थिरवली गेली आहे, ती मात्र 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातोय, परंतु डिक्ल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव जरुरी येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली, ती मात्र 14 धावा धावफलकावरती आहेत. सुखदेवजी मडवी यांचा हा संघ, त्यांचं या ठिकाणी झालेलं आगमन. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट टाकला गेला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु बॅटची इनसाइड एज इनर एज घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर 2 मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव येते. 15 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आम्ही विनंती करतोय श्री11 घाटकोपर. श्री11 घाटकोपर संघाचा कर्णधार या मंचावरती नाणेफेकीचा कौल केला जाईल. तसंच आमच्या सोबत जुळले गेलेत ते मात्र किरण 11 शिरवणे संघाचा कर्णधार देखील आमच्या सोबत आहे. यावेळेचा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामधून रोहित भालेराव जदवर चेंडूला उचलेल, तो मात्र घेतली गेलेली एकेरी धाव. आम्ही विनंती करतोय या टॉस साठी दोन्ही संघाचा कर्णधार मंचावरती यायचं आहे. दिग्विजय पाटील, विनंती असेल टॉस या ठिकाणी करायचा आहे. नेक्स्ट मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, तो मात्र विजय पिल्लई. राईट आर्म अराउंड विकेट सेकंड वरती असणारा सुनील चावरी. यावेळेचा चेंडू काय घडलं गेलं, बॅकफुट वरती येऊन ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, परंतु फार वेगाने टाकला गेलेला चेंडू मात्र बॅटची इनर एज घेतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली, एका निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये आणि धावसंख्या मात्र पाहिली गेली 8च्या सरासरीने मात्र धावफलकावरती लगावली गेली आहे, ती मात्र 16 धावा धावफलकावरती आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 51 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला 18 चेंडू मध्ये 51 धावसंख्या बनवाव्या लागतील. 17च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजे कडे जाऊ, एक मधुर संगीत ऐकू. सेलिब्रेशनची आठवण तुमच्याबरोबर पोहोचवेन. 11 नोव्हेंबर 1998 साली सचिन तेंडुलकरला झिम्बाब्वे संघाचा ओलंगा याने बाद केलं होतं आणि तदनंतर तो संपूर्ण ग्राउंड भर फिरत सेलिब्रेशन करत होता. यावेळेचा चेंडू काय घडलं जात आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाईच्या स्वरूपामधून एक धाव येते. धावसंख्या पुढे सहसा होईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. तर दुसऱ्याच दिवशी ज्यावेळी मात्र 13 नोव्हेंबर 1998 साली ज्या मात्र ओलंगा ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकरच्या समोर आला, 6 षटकामध्ये सचिन तेंडुलकरने अक्षरशः पळता भुई थोडी केली होती. ओलंगाची 50 धावा कुठून काढल्या होत्या 6 षटकामध्ये आणि तब्बल यावेळेचा अप्रतिम चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॅटची आउटसाइड एज, खेळाडू बाद. संजय सोलंकी याची केली संपुष्टात. तुझा मायावर भरोसा नाही का? थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती नाणेफेकीचा कौल केला जातोय. निश्चितच नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येते. एक बिग फाईट असणारा मित्रांनो. किरण 11 शिरवणे अर्थातच विनर स्पोर्ट्स नाला सोपारा. एका बाजूला असेल बाहुबली तर एका बाजूला संदीपजी कदम यांचा हा संघ श्री 11 घाटकोपर.
दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलं विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सुलतान खान यावेळेचा चेंडू हवेमध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरुरी येते आणि धाव संख्या 18 धावा धावफलकावरती आहे. एका बाजूला स्टार कास्ट असेल ती मात्र सुमित डेकले अर्थात बाहुबली शाहिद शेख या दोन खेळाडूंना तुम्ही सातत्याने मोठी पार्टनरशिप करताना पाहता. पिंटू पारचाला तुम्ही पाहाल, मंदार गुरव याला पाहाल, तर एका बाजूला श्री 11 घाटकोपर ज्या पद्धतीने हा संघ या वर्षीच्या इनफॉर्म संघ आहे, मोठमोठ्या स्पर्धा या संघाने गाजवल्या, तो संघ तुमच्या समोर पाहायला मिळेल. गोलंदाज सुलतान पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू फार वेगाने टाकला जातोय. दीपू माळी या त्यांच्या पाठीमागे झगडतोय. चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये येत नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव येते. 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. सुलतान खान आपल्या वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. सुलतान खान फार वेगाने तो गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जावेद शेख, मॅन फ्रॉम राबोडी ठाणे. यावेळेचा चेंडू निश्चितच पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन केलं. उजव्या यष्टीच्या बाहेरील टाकला गेलेला हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध देखील घेताना पाहायला मिळतोय. जावेद शेख ज्या पद्धतीनं क्रिकेट राहिलं या खेळाडूचं अनुभव फार महत्वाचा आहे. त्यानंतर लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टाकला जातोय. या पहा व्हेरिएशन आहे सातत्याने. या गोलंदाजाने मात्र 6 चेंडू विविध पद्धतीने हाताळले. 2 षटकांच्या समाप्त 2 षटक त्याने हाताळले. 10 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं. इकॉनॉमिक रेट पाहिला तर 5च्या सरासरीने त्याने धावा देखील खर्च केल्या. भारदार कामगिरी सुलतान खान त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. निश्चितच पाहायला मिळतो ज्या पद्धतीने त्याने पहिल्याच षटकांमध्ये धावा खर्च केल्या होत्या आणि निश्चितच अकूट टप्प्याची गोलंदाजी असेल, फुलरलेनचे चेंडू असतील, तदनंतर तुम्ही पाहिलं तर व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून हळूवार पद्धतीने हात टाकला गेलेला चेंडू असेल, नक्कल बॉल तो वापरू शकतो. या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली. 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 19 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 48 धावा प्रति षटकामध्ये 24 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता युवली पांडुलकर यांच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 48 धावांची गरज असताना हे चित्र रेखाटलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय अतुल पाटील. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. एक तेज सर्रार गोलंदाज अतुल पाटील. आज मात्र जयजी पवार या त्यांच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता त्यांना. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातोय. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. किडनी फार वेगाने चेंडू वरती येतोय. एक धाव जरुरी येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसवलं जात आहे. लगवला जात आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. मार्गदर्शन क्रिकेटमध्ये फार महत्वाचं राहतं आणि तेच मार्गदर्शन सातत्याने यष्टांच्या जवळ असेल, तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या जवळ असेल, हे राहून सातत्याने जय पवार यांच्या माध्यमातून केलं जातं. कालच्या दिवसामध्ये कालचे 3 दिवस आम्ही 2 दिवस आम्ही पाहिलं होतं जय पवार यांना बदलापूर जोहेली या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये देखील होते आणि तदनंतर आज या ठिकाणी दाखल झालेत. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळी 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 47 धावसंख्येची गरज आहे. शिवशक्ती पाले अंबरनाथ अर्थात रायगड 11 विरुद्ध एका बाजूला आपण पाहतोय ते मात्र VK प्रतिष्ठान डोंबिवली या 2 संघांदरम्यानची लढत चालू असलेली स्पर्धा अर्थातच कैलासवासी DR व भोलानाथ पाटील चषक 2018. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अतुल पाटील गोलंदाज मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेचा चेंडू तेज तर्रार शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. कुठे ना कुठेतरी अकूट टप्प्याचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी नाकाच्या समोरून सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. मार्क डॅमॉट याने असा टाकलेला चेंडू होता 1992 साली. आम्ही पाहिलं होतं सचिन तेंडुलकरने त्याला पर्थ मध्ये अक्षरशः धुतलं देखील होतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा अतुल. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक होतोय. हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. परंतु पाहिलं गेलं तर पिंट्या जोशी चेंडूला उचलेल तर घेतली गेलेली एकेरी धाव आणि धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅक डॅमॉट याच्या विरुद्ध ज्या मात्र आक्रमण करत असताना परच्या मैदानावरती रबल बॉलने सराव केला होता सचिन तेंडुलकरने 17 गजच्या विकेटने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अराउंड द विकेट.
यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उसी देखील घेतो, तदनंतर पेस अँड बाउन्स देखील आहे आणि त्याचंच कारण यष्टीरक्षकाचा दीपू माळी याचा वेध चेंडूने घेतलाय. बहारदार गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या मनगडाच्या साह्याने खांद्याच्या जोरावरती केली गेलेली गोलंदाजी, ज्या पद्धतीने त्याचा रनअप आहे, रिदम आहे, तदनंतर टान्स आहे, ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स तो करतो, चेंडू रिलीज करतो, बहारदार कामगिरी अतुल पाटील याच्या माध्यमातून. यावेळी मात्र काय घडलं जात आहे, बॅच इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकत आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कधी कमी होत आहेत असा प्रत्येक ग्राहक वाट पाहतोय. तसाच मी म्हणेन शिवशक्ती पाले रायगड हा संघ धावा कधी येतील याचा भुकेला आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघतोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अवांतर स्वरूपाच्या मदतीने येणारी एकेरी धाव आणि धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ती मात्र 23 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं दीपू माळी याची जी पर्सनॅलिटी आम्ही पाहिली तर आम्हाला आठवण होते WG ग्रेग च्या पद्धतीने द ग्रेट गिल्बर्ट ग्रेस यांची पर्सनॅलिटी होती. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. WG ग्रेस ज्या पद्धतीने इंग्लंड या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी जरूर सांगेन काय घडलं होतं त्यांच्याबद्दल. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय 6च्या सरासरीने. सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शेष आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊया, लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊ. गुडू चौहान मॅन फ्रॉम कल्याण गोलंदाजी मागवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. DY पाटील या क्लब कडून हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. डावखुरा उंच हाताचा गोलंदाज आहे. लेदर बॉल चांगल्या पद्धतीने तो खेळताना पाहायला मिळतो. WG ग्रेस कोण होते मित्रांनो, 54,253 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. 124 शतक त्यांच्या बॅट मधून आले होते. तब्बल 2004 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं आणि 210 वेळा 5 फलंदाजांना बाद करणारा WG ग्रेस अर्थातच इंग्लंडच्या फर्स्ट क्लास क्रिकेट मधील हा रेकॉर्ड गोलंदाज खेळताना गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अर्थातच गुडू चौहान याने टाकला गेलेला अखूट टप्प्याचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. नेक्स्ट मॅच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. किरण 11 शिरवणे अर्थातच विनर स्पोर्ट्स नालासोपारा विरुद्ध श्री 11 घाटकोपर. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातोय. शॉट आमपूल चेंडू सर ट्रॅव्हल होईल. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. खेळाडू बाद सुनील चावरी याची काही संपुष्टात. तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी टेक्सी तिला आवडते टेक्सी तिचा आकाशचा गोड गोड सोनूची मायासंग गोड गोड सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? धन्यवाद. हरिवंश राय बच्चन यांची एक कविता होती, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये काय घडलं, प्रयत्न तर करत होते परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरले. न्यू मॅन इन मॅन फ्रॉम माहुल कोळीवाडा हा कडक कल्पेश माहुलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज सज्ज होतोय गुडू चौहान. यावेळेचा चेंडू अखूट टप्प्याचा होता. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येतो. या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय ज्या पद्धतीने ह्यांनी जर का 6 चेंडू हाताळले 6 चेंडू मधील तुम्हाला 5 चेंडू तरी अखूट टप्प्याचे येणार यात काही शंका नाही आणि त्यासाठी तुम्हाला तयार देखील राहावं लागतं. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने गोलंदाजीचं वैशिष्ट्य या गोलंदाज राहिलंय. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू उसी घेणारा गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. वाईट +1 अशा 2 धावा येतात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 26 धावा. मंदाजी पाटील आम्हाला दर्शवतात 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गुडू चौहान सज्ज होईल. 3 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 226 धावा बनल्यात एका चेंडूवर. यावेळेचा चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सुलतान खान याला मात्र हुलकावणी देत चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. भल्या भल्याची वाटणी लावली गरू, भल्या भल्याची
थँक्यू. 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज चंपूच्या आसऱ्याला परतले. 4.4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पिंट्या जोशी तदून मात्र घेतलेली एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. पिंट्या जोशी याचा खेळाडू आहे. त्या पद्धतीने भागशाला मैदान डोंबिवलीच्या मैदानावरती अगदी तुम्ही पाहिलं तर 2च माळावरती षटकार होता. एक चेंडू 6 धावांची गरज असताना त्यांनी षटकार देखील खेचला होता. यावेळेचा चेंडू टिकलं झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सामना या ठिकाणी VK प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय. विजय नोंदवला गेला या सामन्यामध्ये आणि या सामन्याचा शिल्पकार अर्थातच ज्याने मात्र 12 चेंडू पेस केले आणि तब्बल 24 धावांची आतिषबाजी खेळी केली आपल्या संघासाठी. 14 चेंडू मध्ये 26 धावांची खेळी केली आणि आपल्या संघासाठी तारणहार म्हणून ठरला असा दिनू कांबळी हा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच दिली जाणार आहे दिनू कांबळी याला. बहारदार कामगिरी आणि निश्चितच आम्ही सन्मानित देखील करतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने. 140 सामन्यामध्ये ज्या पद्धतीने निश्चितच पाहिलं गेलं तर दिनेश मोंग्या याला आम्ही खेळताना पाहिलं होतं. एकाही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालं नव्हतं त्याला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार दिनू कांबळी ठरतोय. आम्ही सन्मानित करतोय. कौशलजी पाटील साहेबांच्या हस्ते आम्ही सन्मानित करतोय. दिनू कांबळी या मंचावरती सन्मानित केलं जात आहे. नेक्स्ट मॅच चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. विनंती असेल टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि त्याच्यासाठी एक शुभ घटना देखील कालच्या दिवसामध्ये घडली. टेनिस बॉलच्या विनस स्पोर्ट्स नालासोपाराच्या बॅट वरती त्याचं नाव देखील आलंय बाहुबली. सुमित टेकले विनंती असेल चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच श्रीलेवन घाटकोपर विरुद्ध किरण इलेव्हन शिरवणे. विनस स्पोर्ट्स नालासोपारा टॉस मात्र किरण इलेव्हन शिरवणे या संघाने विजय झालाय आणि तदनंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दिनू कांबळी चला या मुख्य मंच व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच या सन्मानाने सन्मानित केलं जाईल. ते मात्र दिनू कांबळी याला पहिल्याच निश्चितच आपण पाहतोय की पहिल्याच सामन्यामध्ये बहारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आली आणि तब्बल 26 धावांची खेळी मात्र ज्याने मात्र केली होती असा दिनू कांबळी याला आम्ही सन्मानित करतो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो दिनू कांबळी याचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि दिनू कांबळी तुमच्यासाठी सूचना देखील असेल मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून तुम्हाला मैदानामध्ये खेळावं देखील लागेल. दिनू कांबळी याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. VK प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने एक मोठा विजय या ठिकाणी प्रस्थापित केलाय. 67 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना शिवशक्ती पाले अर्थातच रायगड 11 ह्या संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं आणि मोठा विजय या ठिकाणी नोंदवला गेला VK प्रतिष्ठान डोंबिवली याच्या संघाच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅच चला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचं आहे.